सांगली जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात किशोर नावाचा एक अत्यंत गरीब पण स्वाभिमानी तरुण राहत होता. आई वडील लहानपणीच वारले होते. घरात फक्त तो आणि त्याची 6 वर्षाची लहान बहीण राधिका. किशोरने वयाच्या अवघ्या 10व्या वर्षापासून एका गॅरेजमध्ये गाड्या पुसायला सुरुवात केली होती. त्याचे हात कायम काळ्या ऑइलने आणि ग्रीसने माखलेले असायचे. पण त्याने आपली बहीण राधिकाला कधीच गरिबीची झळ बसू दिली नाही. राधिका अभ्यासात प्रचंड हुशार होती. किशोरने स्वतःचे आयुष्य गॅरेजच्या त्या काळ्या धुराड्यात जाळले. स्वतः फाटके कपडे घातले, पण राधिकाला मुंबईला पाठवून तिला डॉक्टर बनवले. राधिकालाही आपल्या भावाबद्दल प्रचंड आदर होता. ती नेहमी म्हणायची, दादा तू माझा भाऊ नाही तर माझा बाप आहेस. राधिका डॉक्टर झाल्यावर तिच्याच हॉस्पिटलमधील एका अत्यंत प्रसिद्ध आणि श्रीमंत कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अक्षयसोबत तिचं लग्न ठरलं. डॉक्टर अक्षयकडे मुंबईत कोट्यावधींचा बंगला, महागड्या गाड्या आणि पैशाचा भयंकर माज होता. राधिकाच्या साधेपणामुळे तो तिच्यावर प्रेम करत होता, पण त्याला तिचा अडाणी आणि गॅरेजवाला भाऊ किशोर त्याला त्याच्या नजरेसमोरही पाहवत नव्हता. लग्नातही अक्षयच्या घरच्यांनी किशोरचा खूप अपमान केला होता. पण राधिकाचा संसार मोडू नये म्हणून किशोरने सर्व मुकाट्याने सहन केले. आता लग्नाला 2 वर्ष झाली. राधिका प्रेग्नंट होती. अक्षयने मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये राधिकाच्या डोहाळे जेवणाचा अत्यंत भव्य कार्यक्रम ठेवला होता. मुंबईतील त्याच्या ओळखीतले सर्व मोठे डॉक्टर्स आणि श्रीमंत लोक आले होते. किशोर सांगलीहून एसटीने मुंबईला आला. बहिणीच्या बाळासाठी त्याने स्वतःची जुनी मोटारसायकल विकून एक सोन्याची चैन घेतली होती. त्याचे कपडे साधे होते आणि हातांच्या नखांमध्ये गॅरेजचे ते काळे डाग तसेच होते. किशोर अत्यंत प्रेमाने स्टेजवर गेला आणि त्याने ती सोन्याची चैन राधिकाच्या हातात दिली आणि बाळाला घालण्यासाठी सांगितले आणि बाळाला घेण्यासाठी हात पुढे केला. राधिकाच्या डोळ्यात पाणी आले, पण तेवढ्यात डॉक्टर अक्षयने अत्यंत रागाने पुढे येऊन किशोरचा हात झटकून दिला. ती सोन्याची चैन खाली पडली. तुझे ते काळे आणि घाणेरडे हात माझ्या बायको आणि मुलापासून दूर ठेव. इन्फेक्शन होईल त्यांना, अक्षय भर गर्दीत ओरडला. संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. राधिका घाबरली आणि त्याचबरोबर तिला रागही अनावर झाला. रागाने आणि मोठ्या आवाजाने म्हणाली, अहो काय करताय, तो माझा दादा आहे. आता अक्षयचा अहंकार दुखावला गेला. तो राधिकाला आणि किशोरला सुनावत म्हणाला, तो दादा असेल तुझा, पण त्याची लायकी नाही आहे या हॉटेलमध्ये उभं राहायची. हे घे 1,00,000 रुपये आणि आजपासून या भिकाऱ्याला माझ्या बंगल्याची पायरी चढू देऊ नकोस. याला फक्त पैशाची हाव आहे. बहीण श्रीमंत घरात गेलीये म्हणून हा मुद्दाम इकडे फुकटचं खायला येतो. किशोरच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. ज्या बहिणीसाठी त्याने स्वतःचं आयुष्य जाळलं, आज तिच्याच नवऱ्याने भर गर्दीत त्याला भिकारी ठरवलं होतं. राधिका रडत होती. ती अक्षयला अडवत होती, पण किशोरने आपले डोळे पुसले. त्याने राधिकाच्या डोक्यावरून हात फिरवला. राधिके, रडू नकोस बाई, जावई बापू बरोबर बोलतायत. माझी लायकी नाही आहे या मोठ्या लोकात बसायची. तू सुखात राहा हेच मला हवंय. आजपासून या काळ्या हातांचा दादा तुझ्या सुखाच्या आड कधीच येणार नाही. किशोरने खाली पडलेले ती सोन्याची चैन उचलून राधिकाच्या हातात ठेवली आणि तो मान खाली घालून त्या 5 स्टार हॉटेलमधून कायमचा निघून गेला. त्या दिवसानंतर किशोरने कधीच राधिकाला फोन केला नाही की तो मुंबईला आला नाही. राधिकाने अनेकदा लपून फोन करण्याचा प्रयत्न केला, पण किशोरने फक्त एवढंच उत्तर दिलं, नवऱ्याशी प्रामाणिक राहा, माझ्यामुळे तुझा संसार मोडू नये. पाहता पाहता 5 वर्ष उलटून गेली. राधिकाला एक अत्यंत गोड मुलगी झाली. तिचं नाव अन्वी ठेवलं होतं. अन्वी आता 5 वर्षाची झाली होती. अक्षय आता मुंबईत नावाजलेला मोठा डॉक्टर बनला होता. त्याला पैशाचा माज गगनाला भिडला होता. पण एके दिवशी अक्षयच्या या सुखी संसाराला कुणाची तरी भयंकर नजर लागली. अन्वी अचानक शाळेत बेशुद्ध पडली. तिला तातडीने अक्षयच्याच मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जेव्हा तिचे सर्व रिपोर्ट्स आले तेव्हा अक्षय आणि राधिकाच्या पायाखालची जमीनच सरकली. अन्वीला अप्लास्टिक ॲनिमिया नावाच्या रक्ताचा आणि बोन मॅरोचा अत्यंत दुर्मिळ आजार झाला होता. तिचे शरीर रक्त बनवणे थांबवत होतं. तिला वाचवण्यासाठी पुढच्या 48 तासात एका 100% मॅच होणाऱ्या बोन मॅरो डोनरची गरज होती. अक्षयने आपली सर्व संपत्ती, करोडो रुपये आणि पुण्या मुंबईची सर्व हॉस्पिटल्स पणाला लावली.
त्याने पेपरमध्ये जाहिराती दिल्या, जो डोनर मिळेल त्याला 5 कोटी रुपये देईल. पण पैसा कुठेही कामी आला नाही. अन्वीचा ब्लड ग्रुप अत्यंत रेअर होता आणि कुणाचेही बोन मॅरो मॅच होत नव्हते. स्वतः अक्षय आणि राधिकाचेही बोन मॅरो मॅच झाले नाहीत. अन्वीची अवस्था अत्यंत नाजूक झाली होती. ती ICUमध्ये मृत्यूशी झुंजत येत होती. अक्षय, जो डॉक्टर स्वतःला देव समजत होता, तो आज एका रक्ताच्या थेंबासाठी आणि डोनरसाठी हॉस्पिटलच्या फरशीवर बसून ढसाढसा रडत होता. त्याचा सर्व माज, त्याचा अहंकार आज त्याच्याच डोळ्यासमोर एका बापाच्या तडफडीत राग झाला होता. राधिका, मला माफ कर. मी खूप पैसे कमवले, पण माझ्या लेकीचा जीव वाचू शकत नाहीये. माझा सगळा पैसा व्यर्थ आहे, अक्षय रडत होता. अखेरचे 12 तास उरले होते. अक्षयने सर्व आशा सोडल्या होत्या. तेवढ्यात हॉस्पिटलचे डीन धावत अक्षयजवळ आले. डॉक्टर अक्षय, मिरॅकल, आपल्याला एक 100% मॅच होणारा डोनर मिळाला आहे. तो माणूस स्वतःहून आला आहे आणि त्याने सर्व टेस्ट पास केले आहेत. आता आपण आत्ताच्या आत्ताच सर्जरी करू शकतो. अक्षय आणि राधिकाला जणू आभाळच ठेंगणे झाले. अक्षयने डीनचे पाय पकडले. थँक्यू सर. कुठे आहे तो माणूस? मला त्याला भेटायचं आहे. मला त्याचे आभार मानायचे आहेत आणि त्याला 5 कोटींचा चेक द्यायचा आहे. डीन म्हणाले. डॉक्टर, त्या माणसाने एक अट ठेवली आहे की तो स्वतःचे नाव कुणालाही सांगणार नाही आणि त्याला 1 रुपयाही नको. सर्जरी सुरू झाली. सलग 6 तास चाललेल्या त्या भयंकर सर्जरीनंतर अन्वीचा जीव वाचला. डॉक्टरांनी सांगितले की अन्वी आता पूर्णपणे धोक्याबाहेर आहे. अक्षय आणि राधिकाच्या जीवात जीव आला. अक्षयला कृतज्ञतेने त्या अज्ञात डोनरला भेटायचे होते. त्याने डीनवर दबाव टाकून डोनरचा वॉर्ड नंबर घेतला आणि तो राधिकाला घेऊन जनरल वॉर्डमध्ये गेला. अक्षयने त्या जनरल वॉर्डचा दरवाजा उघडला. बेडवर एक अत्यंत सडपातळ साधे कपडे घातलेला माणूस झोपला होता. त्याच्या पाठीतून बोन मॅरो काढल्यामुळे त्याला प्रचंड वेदना होत होत्या आणि त्याला सलाईन लावली होती. अक्षयने खिशातून 5 कोटींचा चेक काढला आणि तो चालत त्या माणसाच्या बेडजवळ गेला. सर, तुम्ही माझ्या मुलीला जीवनदान दिले. मी मुंबईतला सर्वात मोठा डॉक्टर आहे, पण आज मी तुमच्यासमोर भिकारी आहे. हे 5 कोटी रुपये. अक्षयचे शब्द तिथेच अडकले. त्या माणसाने हळू स्वतःचा चेहरा अक्षयकडे वळवला. अक्षय आणि राधिकाच्या पायाखालची जमीनच भयंकर वेगाने सरकली. अक्षयच्या हातातला तो 5 कोटींचा चेक खाली पडला आणि त्याची दातखिळीच बसली. तो अज्ञात डोनर दुसरा कुणीही नसून 5 वर्षापूर्वी ज्याला काळ्या हातांचा भिकारी म्हणून भर हॉटेलमधून हाकलून दिले होते, तो राधिकाचा सख्खा भाऊ किशोर होता. दादा, राधिका जोरात ओरडली आणि ती धावत जाऊन किशोरच्या गळ्यात पडून ओक्साबोक्शी रडू लागली. अक्षयचे पाय लटपटत होते. त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ज्या माणसाला त्याने पैशाचा माज दाखवून लाथाडलं होतं, त्याच माणसाने स्वतःचं शरीर कापून त्याच्या मुलीचा जीव वाचवला होता. किशोरने अत्यंत वेदनेने आपल्या काळ्या रांगड्या हाताने राधिकाचे अश्रू पुसले. रडू नकोस, माझी भाची आहे ती. मला जेव्हा गावात समजले की अन्वीला बोन मॅरो हवाय, तेव्हा हा दादा कसा शांत बसेल? मी 5 वर्षापूर्वी वचन दिलं होतं की तुझ्या सुखाच्या आड कधीच येणार नाही, पण तुझ्या दुःखात काळ्या हातांचा दादा सर्वात आधी तुझी ढाल बनून उभा राहील. किशोरचे शब्द ऐकून अक्षयच्या काळजाचे 1000 तुकडे झाले. तो डॉक्टर, जो मुंबईचा सर्वात श्रीमंत आणि गर्विष्ठ माणूस होता, तो धावत आला आणि त्याने भर वॉर्डमध्ये सर्व नर्स आणि डॉक्टरांसमोर किशोरचे दोन्ही पाय घट्ट पकडले. अक्षय लहान मुलांसारखा हुंदके देऊन रडत होता. किशोर दादा, मला माफ कर. मी पैशाच्या आणि डिग्रीच्या माझात आंधळा झालो होतो. 5 वर्षापूर्वी मी तुला भिकारी म्हटलं होतं, पण आज तू सिद्ध केलंस की या जगात पैशापेक्षा मोठं जर काही असेल तर ते रक्ताचं नातं आहे. आज मी तुझ्यासमोर खरा भिकारी आहे. माझ्या लेकीचा जीव वाचवणाऱ्या या काळ्या हातांची मी आयुष्यभर पूजा करेन. अक्षयने रडत रडत किशोरच्या पायावर डोकं ठेवलं. किशोरने मोठ्या मनाने अक्षयला उठवले आणि त्याला मिठी मारली. 5 वर्षाचा अहंकार, तो दुरावा आणि पैशाचा माज आज एका भावाच्या निस्वार्थ प्रेमासमोर कायमचा राग झाला होता. अन्वी बरी झाल्यावर अक्षयने स्वतःच्या करोडोंच्या गाडीतून किशोरला सन्मानाने स्वतःच्या बंगल्यात आणले. ज्या घराची पायरी चढण्यास मनाई होती, त्या घराचा किशोर आज खऱ्या अर्थाने देव बनला होता.